खूप दिवस झालं चाट करायचा होता, पण अगदी वेगळ्या पद्धतीनं. आता उन्हाळ्याचा सीझन आहे म्हणूनच केला आंब्याचा आंबट गोड तिखट असा हा चाट. खूप छान झालता बरं का. मुंबईच्या रस्त्यावर जो मिळतो ना त्याच्यापेक्षा भारी. आणि म्हणायला गेलं तर वेगळा असा हा चाट बनवण्यासाठी मी तर घेतला एक मिडियम साईजचा कांदा, टमाटर घेतला आहे बारीक चिरून, काकडी घेतले कट करून, आंबा घ्यायचा, आंबट आंबा घ्यायचा, लसणाच्या पाकळ्या कट करून घालायच्या, मिरची घालायची लहान मुलांच्या आवडीची, कोथिंबीर घालायची, शेव घालायची, कोणतीही शेव चालते, त्यामध्ये घालायचं धना जिरा पावडर, लाल तिखट, मीठ घालायचं चवीपुरतं, घरगुती लाल तिखट आणि भरपूर असं चाट मसाला. सर्व काही साहित्य घातलं की मिक्स करायचं. ह्याला लिंबू पिळायची गरज नाही या चाटमध्ये, कारण की ह्यामध्ये आपण वापरला आहे आंबट आंबा. खास असं उन्हाळी स्पेशल चाट आंब्यापासून एकदम आंबट तिखट क्रंची बनवण्यासाठी मी भाजून घेतला आहे उडदाचा पापड. त्यांनासुद्धा छान टेस्ट येते. घरातल्या साहित्यापासून मस्त क्रंची तिखट आंबट हा चाट तयार केला आहे. नक्की एकदा घरामध्ये तयार करून बघा. अगदी फॅन होऊन जातील ह्या चाटचा आणि आपल्या चॅनेलचा सुद्धा. अगदी साध्या सिंपल रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असेल तर सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आंबट आंबा, भरपूर असे भाज्या सगळ्या मिक्स करून लाल तिखट घालून त्यावर शेव घालायची आणि तयार झाला आहे मस्त असा आपला हा चाट. आणि खायला विसरू नका आणि करायला सुद्धा विसरू नका. आणि जाता जाता सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. असंच चॅनल पाहत राहा, खाऊ बघता म्हणायचं भारीच.